हॅलो. निश्चित इथून सामन्याला सुरुवात होईल. दोन पंच आपण पाहतोय. गेल्या 3 दिवसांमध्ये त्यांची अतूट मेहनत राहिली. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक दरणीय बबन पारदेसर आणि त्याचनंतर लेखपंचाच्या भूमिकेमध्ये नरेश चौधरींना आपण पाहतो. हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये ए पोल मधील पहिला सामना थोडाशा उशिरानं सुरुवात झाल्या. मात्र एका साईडला सचिन इलोन माथेरान संघ अजय बसमा त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल एकता मोपाडा प्रशांत पवारचा संघ. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक सोबतीला प्रशांत पवार पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. माथेरान एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहतोय संदीप वीर आलाय गोलंदाजी मार्कवरती. तर मात्र सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर आयोजकांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर अनेक दुखापती देखील आल्या होत्या स्पर्धेसाठी. मात्र आयोजकांना धाडसी निर्णय स्वीकारला होता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाईल आणि त्यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या अंतिम दिवस शेवटचा दिवस या स्पर्धेतील मेगा फिनाल्या सुपर संडे आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 12च्या लढती आपल्याला पाहायला जरूर मिळतील. मात्र आजच्या बॉलमधील कोणता संघ असेल सुपर 12 कोणता संघ दाखल होतील याकडे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये रिझल्ट जरूर आपल्याला पाहायला मिळतील. एकाच ताकदीचे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये केलेत अनेकदा एकमेकांना पराभूत केले. मात्र आज नव्यानं ग्रामस्थ मंडल कैरवाडी आणि वागेश्वर चषकामध्ये उतरले गेलेत. मोपाडा संघ प्रथमतः नाणेफेकी हारलाय. फलंदाजी त्यांच्या वाटेस आल्या. नाणेफेकी जिंकून प्रथमतः सचिन माथेरान संघानं शतरक्षण स्वीकारलाय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती पहिलं षटक फेकण्यासाठी दाखल करण्यात आले. गोलंदाज संदीप वीरला आपण पाहतोय. ओपनर ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका साईडला प्रशांत पवार एका साईडला विनायकला आपण पाहतोय. बायकर मॅन म्हणून त्याची ओळख या अनेक मैदानावरती त्यानं बरेच विक्रम केलेत. आताच नुकताच झालेल्या निश्चित बदलापूर परिसरामध्ये ज्या फलंदाजानं एक शतक ठोकलं होतं तो प्रशांत पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र गोलंदाजी तितकीच दमदार होणार का? अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये फाईट केली. आज नव्यानं उतरलाय. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. इथून सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू फेकला जाईल. फ्रेश लॉट्स मधील पहिला सामना ए पोल मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. आज या मैदानावरती आदिवासी टेनिस क्रिकेट विश्व जगतामधील तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. अंपायर ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू संदीप वीर समोर प्रशांत पवार. प्रशांतसाठी फुलटॉस बॉल होता त्याला पुल केलाय. मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय प्रशांत पवारनं. प्रशांत ब्रँड चौकार 4 धाबा. स्पष्ट केले जात आहेत. मोठे फटक्यांसाठी या खेळाडूला सातत्यानं जाणलं जातं आणि त्या रीतीची फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतो. इथून मात्र अतिरिक्त बाउन्सर अंपायर वाईड बॉल इथून फेकला जातोय. अतिरिक्त एका धाबेने धावसंख्येचा विचार केला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. टाइम अलर्ट असेल याकडे लक्ष असू द्या. माथेरान संघाचा संघ नाही जास्त टाइमपास मैदानाच्या आतमध्ये जास्त टीम मिटिंग घ्यायची नाही. हे देखील आम्ही तुम्हाला सूचित करतोय. अबिली पहा खोलात टाकलेला बॉल त्यावरती केलाय वार. मिड विकेटला उडवला जातोय. प्रशांत पवारचा पहिला ब्लास्ट. षटकार 6 धाबा. नंतर आम्ही मान्यवरांना इन्व्हाइट करू. दिनेश फडके साहेबांना आपण या मुख्य व्यासपीठावरती बीजेपीचे कार्यकर्ते मोरबे गावाचे डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. चौकारानंतर षटकार ठोकला जातोय. वन्स अगेन वन मोर बिग हिट बॅक टू बॅक. दुसरा षटकार प्रशांत पवार ऑन अ फायर. पाहायला मिळतं. संदीप वरती आता आक्रमण करायला सुरुवात केली. फलंदाज प्रशांत पवार आता मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत नावाचं वादळ सध्या घुंगावत असताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. संदीपचा यावेळी पायस्ट्रा खबरला उडवलाय.
शतरक्षक चेंडू मागे जातोय, तोपर्यंत चेंडू एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे जाते. 2 षटकारानंतर अजून एक मोठा फटका येतोय चौकार, 4 धाबा. डीजे त्यानंतर पाहुण्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो. खऱ्या अर्थानं दिनेश फडके साहेब, कार्यकर्ता मोरबे गावाचा, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बीजेपी कार्यकर्ते यांचे ते शुभ आगमन होतोय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. मोठाले फटक्यांसाठी का आणलं जातं याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं जातं. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातोय. मिस टायमिंग शॉट या फटका बसला जातोय. डीप कव्हरला शतरक्षक कार्यांच्या माध्यमातून चुका आपण पाहतोय. साधा सोपा झेल होता. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर जेल सोडला जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केला जातोय. 2 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 23 या आकड्यावरती पोहोचला जातोय. मान्यट्रे पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या, त्यावरती आता प्रहार करायला सुरुवात केली. प्रशांत पवारनं पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता आणि तिथून मात्र आपल्या डावाची सुरुवात केली होती. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. त्यानंतर आयत्या गुटे साहेबांना देखील विनंती असेल पण या मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांचं स्वागत मात्र चौकारानं केलं जात आहे. अजून एक मोठा फटका बॅक टू बॅक. इथून मात्र मोठाले फटक्यांची सुरुवात. षटक क्रमांक पहिला इथं संपला जातोय आणि पहिल्या षटकामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर संदीप वीरवरती प्रहार केले. तब्बल 27 धावा एकट्यानं कुठल्या. जबरदस्त बॅटिंग दाखवून दिली जाते. प्रशांत पवार यासाठी ओळखला जातो आणि त्याची खऱ्या अर्थानं ओळख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग स्पर्धेसाठी जोडला गेलाय आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गांची मने जिंकली जातात. प्रशांत पवारच्या बॅटमधनं आता चौकार षटकारांची भाषा बोलली जाते. नॉन स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज विनायक आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. प्रशांत पवारचा विचार केला, एक बाईक त्याच्या नावावरती आपण पाहतोय. त्यानंतर शुभम नाईक एक बायकर मॅन त्या टीम मध्ये आपण पाहतोय. मोपाडा संघ म्हटला तर सातत्यानं ए पोल मध्ये केलत असतो. त्याच्या विरोधामध्ये फाईट करणारा माथेरान संघ देखील कमी समजून चालणार नाही. त्याच संघामध्ये देखील अजय बसमासारखे एक नामवंत फलंदाज यावेळी रामवीरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. अंपायर सिग्नल वाईड बॉल. पहिला चेंडू वाईड फेकला जातोय. उजव्याच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 28 वरती पोहोचला जातोय. विनायक साठी खोला टाकलेला बॉल. एस्ट्यांचा वेध घेतला जातोय. फर्निचर डिस्ट्रो केला जातोय. पहिला धक्का लागला जातोय. एकता मोपाडा टीमला 0 वरती परतावा लागेल. फलंदाज विनायक या फलंदाजाला 28 वरती पहिला धक्का. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मोपाडा टीमचा बाहुबली अर्थातच सिक्सर किंग मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मयूरची फलंदाजी अनेकदा आपण पाहिले मित्रांनो. चौकार षटकारांसाठी याही खेळाडूला सातत्यानं जाणलं जातं. तर प्रशांत पवारला त्याला चांगली साथ द्यावी लागेल. विनायकनं संघाला नाराज केलं. 0 वरती बाद झाला. एका साईडला प्रशांत पवार गोलंदाजावरती तुटून पडलाय. पहिलं षटक आदळत असताना आपण जर का पाहायला गेलो संदीप वीरवरती आक्रमण केलं होतं. तब्बल 27 धावा एकट्यानं बनवल्या होत्या. राम गोलंदाज तयार. डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज त्यावेळी स्विचचा फटका जरूर खेळला होता. मात्र चेंडू अगदी आपण पाहायला गेलो तर डावेच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. या षटकातील तब्बल दुसरा चेंडू अभ्यंतर फेकला जातो. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये फटका चांगला आहे. ब्लॅक स्क्रीन समोर एका टप्प्यानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवून दिला जातोय. मयूरनं आपल्या डावाची सुरुवात मात्र चौकारानं केली आहे. जे प्रेक्षक वर्ग ब्लॅक स्क्रीन समोर बसलेत पहा त्यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर थांबा. खांदा संघाचे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर थांबायचं आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका चांगला पाहायला मिळतोय. शतरक्षक तैनात द्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षण जरूर चांगलं केलं जाते. रामदासच्या माध्यमातून एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एका धावेने संघ पुढे वाटचाल करतो. धावपलकेवरती 34 वरती पोहोचला जातोय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय मोपाडा टीमच्या माध्यमातून. यावेळी पसवा रीतीचा चेंडू रिलीज केला होता. अक्कूट टप्प्याचा बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. प्रशांत पवारला आता शांत केलं जात आहे.
प्रशांत नावाचा वादळ पहिल्या षटकावरती आपण पाहिलं होतं, अक्षरशः तुटून पडला होता. संदीप वीरवरती आक्रमण केलं होतं. त्याचनंतर रामवीरला आपण पाहतोय खोलात टाकलेला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता. यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातोय. आता प्रशांतला देखील शांत केलं जातोय. मागील षटकामध्ये प्रशांतचा बोलबाला पाहिला होता. त्याचनंतर रामवीर जसा गोलंदाजी मार्कवरती आला तिथून मात्र धाबा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा पंचांकडे आवडले अपील पाहायला मिळते, मात्र अंपायर सिग्नल वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 35 वरती जाऊन पोहोचला जातो. दुसऱ्या षटकामधील अजूनही काही चेंडूंचा खेळ बॅलन्स या चेक केला जाईल. इथे स्क्रीनवरती निश्चित हा चेंडू चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. इथून जर आपण पाहायला गेलो गोलंदाजाच्या शैलीवरती निश्चित आक्षेप घेतला गेला होता आणि इथून मात्र जर का पाहायला गेलो तर षटक क्रमांक दुसरा संपला जातो आहे. 2 षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा एकता मोहपाडा संघ पोहोचलाय धावपलकेवरती 36 या आकड्यावरती. दोन षटकांचा बादली खेळ संपलाय. 2 षटकामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एकता मोहपाडा संघ पोहोचलाय 36 वरती. चांगली केली पाहायला मिळते. प्रशांत पवार खेळतोय 27 या आकड्यावरती. मयूर खेळतोय 5 या धावसंख्येवरती. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळतोय या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून संघ पोहोचलाय 36 वरती, ज्यामध्ये आपण पाहतोय 1 विकेट मिळवली होती रामवीरनं. नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः संघाचा संघनायक अजय बसमा. हे नाव खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलण्यात टाकलेला, त्यावरती मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, मोठा धक्का लागला जातो. प्रशांत पवार नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जातोय. धक्का क्रमांक दुसरा एकता मोहपाडा टीमला लागला जातोय 36 या धावसंख्येवरती 2 धक्के. दरबाडीच्या शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्यानं अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय. आपल्या नावाची छाप सोडली गेली. अगदी आपण पाहतोय अनेक स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून हा खेळाडू सातत्यानं खेळत असतो. पनवेल प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग, ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं गाजवल्या तो शुभम नाईक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लांब लचक षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज अजय बसमाचा दुसरा चेंडू शुभम साठी. वाईड चेंडू डाव्याच्या बाहेरून अबांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. अजय बसमाच्या माध्यमातून प्रकाश कमबॅक केला जात आहेत. मागील षटकामध्ये देखील आपण जर का पाहायला गेला एक चौकार जरूर आला होता रामवीरच्या विरोधामध्ये, तिथून मात्र कमबॅक केलं होता. मात्र पुन्हा एकदा अजय बसमाला पण पाहतोय महत्वाची विकेट, फर्निचर डिस्ट्रो केला जातोय. अजून एक मोठा धक्का लागला जातो. एकता मोहपाडा टीमला परतावा लागेल. फलंदाज शुभम नाईकला 0 वरती बाद होतोय. थँक्यू सो मच डीजे. असं वाटत होतं पहिल्या षटकावरती ज्या रीतीनं आपण पाहिलं होतं आक्रमण केलं होतं प्रशांत पवारनं प्रकाश, असं वाटत होतं की 60+ धावा पाहायला मिळतील. मात्र त्यानंतरची गोलंदाजी जर का आपण माथेरान संघाची पाहायला गेलो तर जबरदस्त गोलंदाजी आद्यापर्यंत राहिली. ज्या अनुषंगाने रामनं फेकलेलं षटक अगदी त्याच्या पावलावरती पाऊल षटक फेकलं जातोय. अजय बसमा स्वतः संघाचा संघनायक आणि त्याच्या माध्यमातून आता कमबॅक केलं जातोय. अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण जरूर पाहतोय. फुटबॉलचा वापर केला होता. अकूट टप्प्याचा बॉल होता. अगदी चेंडू जाऊन बॉडीवरती आदळला जातोय. स्वतःच्या पॉलिथ्रीमध्ये चेंडूला अडवला जातोय. तोपर्यंत डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळतो. या षटकावरती कमबॅक केलं जातोय. मोठाले फटके येत नाही. या मागचं कारण गोलंदाजी आता तिकट केली जाते. फलंदाजांना रोखलं जातोय. ज्या अनुषंगाने प्रशांत पवारनं फलंदाजी केली होती त्याला देखील बाद करण्यात यश आलं अजय बसमाला. त्याचनंतर आपण पाहिलं होतं शुभम नाईक एक सिक्सर किंग म्हणून ज्याला सातत्यानं ओळखलं जातो, तो देखील 0 वरती बाद झाला होता. विनायक देखील 0 वरती बाद झाला होता. आता मयूर आणि सोबतीला सिद्धार्थ पवारला पण पाहतो. हा ट्रॅकर होता, पुल केलाय. यामध्ये एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉल चाललाय आउट ऑफ द पार.
6 धाब्यांसाठी टोकलाय सिद्धार्थ पवारनं हा पहिला षटकार. आता अजय वरती आक्रमण करायला सुरुवात केली. 43 धाबा धावफलकीवरती पाहतोय. वन्स अगेन वन मोर बिग हिट बॅक टू बॅक. दुसरा षटकार अगदी मुख्य व्यासपीठाच्या वरतून हा षटकार टोकलाय. लगातारचा दुसरा षटकार सिद्धार्थ पवार. आता मैदानाच्या आतमध्ये फायर होत असताना आपण पाहतोय अजय वरती आक्रमण केले जात आहेत. मागीलच्या चेंडूवरती आपण पाहायला गेलो तर अजयचा बोलबाला पाहिला होता, ज्यामध्ये प्रशांत पवारची विकेट मिळवण्यात यश आलं होतं. शुभम नाईकला बाद करण्यात यश आलं होतं. आता मैदानाच्या आतमध्ये जसं सिद्धार्थ पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, पहिला चेंडू डॉट केला होता, त्यानंतर सलग 2 षटकार आणि इथून मात्र चांगला चेंडू रिलीज केला जातोय. षटक क्रमांक 3 संपला जातोय. 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मोपाडा संघाने धाबा बनवल्यात ते 49. देऊया डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल पुलरलेनचा, त्यावरती केलाय वार आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीला धाब्यांसाठी. गोलंदाज योग्य स्वागत केलंय षटकारानं. आलाय आणि इथून मात्र स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल. योगेश पारधीचा चेंडू जरूर आपण पाहिला होता, पुलरलेनचा बॉल होता. इथून मात्र पंचांना रेफर केलाय, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. स्क्रीनवरती पाहिलं जाईल इथून गोलंदाजानं फेकलेला चेंडू हा चांगला चेंडू आहे की खराब चेंडू हे पाहणं लागेल. आता स्क्रीनवरती अनिश्चित पाहिलं जातं. मयूरला पण पाहिलं होतं स्ट्राईक एंडवरती, त्याच्यावरती आक्रमण जरूर केलं होतं. अजय बसमाचं दमदार शतरक्षण राहिलं होतं, झेल जरूर पकडला होता आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे माग केले जाते, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, चेक जरूर केला जातो. ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घर बसल्या प्रेक्षक वर्गांना पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, स्क्रीनवरती चेक केला जातोय. अशोक खैरला आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. हे संपाय सिग्नल नो बॉल, बिमर चेंडू फेकला जातोय. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावरती. माफी असावी 57 या आकड्यावरती पोहोचली जाते. 1+1 अशा 2 धाबा मिळतील. बोनसच्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर मात्र खलनाप गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजावरती प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडले जात आहेत. या रीतीचे स्ट्राईक रोटेट नसेल पहा, दोन्ही फलंदाजांना एकत्र क्रीज सोडणं महत्वाचं असेल तर इथून स्ट्राईक रोटेट केले जाईल. याकडे देखील संघाच्या संघनायकाचं लक्ष असू द्या. मोठी स्पर्धा आहे मित्रांनो, अगदी आज 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय, जे वागेश्वर 11 खैरवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडल चषकानं वागेश्वर चषक आपल्याला पाहायला मिळतं. फुटबॉलचा वापर केला होता. ऑल ऑन द कार्पेट मिड विकेटला अजय बसमाला पण पाहतोय थोडीशी मिसफिट जरूर पाहायला मिळतोय. बॅकअप चांगलं राहिलं आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 58 वरती जाऊन पोहोचता जातोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एकता मोपाडा संघ जबरदस्त फलंदाजी प्रशांत पवारची राहिली. सिद्धार्थ खेळतोय 13 धावसंख्येवरती, मयूर खेळतोय 12 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आहे त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा
खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय. नो चेंडू पंचांनी घोषित केला आणि इथून मात्र तिसऱ्या पंचाची माग केली जाते फिल्डिंग डिपार्टमेंट कडनं. अजय बसमा कॅप्टन या आणि इथून मात्र पुन्हा एकदा रेफर केला जातोय तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांची माग घेतली जाते, मदत घेतली जाते. स्क्रीनवरती पुन्हा एकदा चेक केला जाईल हा चेंडू कुठल्या रीतीने गोलंदाजांना रिलीज केला. अगदी फुटबॉलचा वापर जरूर केला होता. फलंदाज मयूरला आपण पाहिलं होतं, चांगला फटका होता. पुलरलेनचा बॉल होता त्यावर ते आक्रमण जरूर केलाय, षटकार ठोकलाय आणि हा चेंडू कुठल्या रीतीने रिलीज केलाय आता ते पाहणं तेवढा महत्वाचं असेल. स्क्रीनवरती निश्चित आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक खैरला आपण पाहतोय. खैरवाडी गावाचा अष्टपैलू खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवली गेली. 5 दिवसाची शृंखला आपण पाहतोय. सुपर 12 साठी संघ काढले जात आहेत. दमदार स्पर्धा, तब्बल 50,000 रुपया स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पाहतोय. मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते. दमदार स्पर्धा, स्पर्धेचं आयोजन नियोजन तितकंच दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती अजून एक डिसिजन पेंडिंग आहे. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. स्क्रीनवरती चेक केला जातोय चेंडू कुठल्या रीतीने रिलीज केला होता गोलंदाज योगेशनं. फलंदाज आपण पाहिला होता स्ट्राईक एंडवरती मयूरला, मात्र त्याने षटकार ठोकलाय. इथून मात्र फेअर डिलिव्हरी असेल ना, चांगला चेंडू रिलीज केला होता. चेंडू अगदी स्टँडच्या खाली येतोय. चेंडू फलंदाजानं खेळलाय जरूर, मात्र तो चेंडू खाली उतरतोय, स्टँडच्या अगदी खालून जातोय. फलंदाजाने ज्यावेळी फटका सजवला होता अगदी बॅट शरीरापासून खूप दूर होती. जो चेंडू रिलीज केला होता तो अगदी स्टँडच्या खालून उतरतोय. पुन्हा एकदा चेक केला जाईल. स्विरलेख पंच होतं नरेश यांच्या माध्यमातून आता चेक केला जाईल आणि जे काही डिसिजन असेल ते योग्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. इथून तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. इथून मात्र गोलंदाज चेंज केला जाईल. अगदी तिसऱ्या पंचांची मागणी निश्चित आपण केली आणि नरेश चौधरी यांची मदत आपल्याला पाहायला मिळाली. अगदी तटस्थपणे पंच आहेत गेल्या 3 दिवसांमध्ये ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि इथून मात्र चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज चेंज केला जाईल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकीवरती 65 वरती पोहोचला जातोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. मात्र इथून गोलंदाजी मार्क वरती सोहम बसमा या गोलंदाजाला आपण पाहतोय प्राचार्य करण्यात आलाय. षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. योगेशचं षटक थोडस महागड आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पुन्हा एकदा तयार. सोहमचा पहिला बॉल त्यावरती केलाय बार मिड विकेटला. शतरक्षक संदीपला आपण पाहतोय, चांगलं शतरक्षण केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा वेगाने कन्व्हर्ट केल्या गेल्या. 2 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. धावफलकीवरती 67 या आकड्यावरती पोहोचला जातोय. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी असेल का?
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मॅच मधला. अंतिम शेवटचं षटक फेकत असताना गोलंदाज सोहमवरती आता दडपण पाहायला मिळतोय. खोला टाकलेला बॉल मिड विकेटला शतरक्षक रामवीरला आपण पाहतोय. पीके अचूक कलेक्ट मात्र चांगलं करता आलं नाहीये तोपर्यंत 2 धाबा चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केला जात आहे. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. धाव फलकेवरती जाऊन पोहोचलाय 69 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये जर का आपण पाहायला गेलो तर चिंचवली संघाचा अनंत गावंडा ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली होती. तब्बल 75 धाबा बनवल्या होत्या दोन्ही संघाच्या विरोधामध्ये केलं असताना. मात्र यामध्ये याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 69 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटकातील अंतिम बॉल शेवटचा टार्गेट बॉल सेट खेळण्यासाठी सज्ज मयूर तयार या. मयूर साठी हा फटका बसला जातोय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात या. मात्र इथे ओमकारच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. शेवट गोड केला जातोय. सचिन 11 माथेरान संघ पहिल्या डाबामध्ये फलंदाजी करत असताना एकता मोपाडा संघ पोहोचलाय 69 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि विचार करीतात टीम सचिन 11 माथेरान संघाला बनवावा लागतील त्या 70 धाबा. वाघेश्वर चषक 2025-26 पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. मी थांबतोय, तुम्ही पाहत राहा. जे वाघेश्वर चषक खैरवाडी ग्रामस्थ मंडळ चषक खैरवाडी 2025-26 पर्व मायक्रोफोन वरती जोडले जातील. सांगणे बेकरा शिरायली परिसरातील गोड आवाज ऐकूया स्वप्नील आबाल यांना. थँक्यू. हॅलो. तर बघा नेक्स्ट सामना असला बघा खरबई संघाचा कॅप्टन आणि भिंगार संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. पहिला पुकार तुमच्यासाठी. जास्त मित्रांनो वेळ घ्यायचा नाहीये, स्पर्धा खूप मोठी आहे बघा आणि टाइम अलर्ट असणार याच्याकडे लक्ष असू द्या. मोपाडा टीमला विनंती करते आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं बघा आणि उत्तरदार्याची सुरुवात लगेच होईल आणि आपली सलामीची माथेरान संघ आपण लगेच सलामीची जोडी रवाना करायची मैदानाच्या आतमध्ये. तर मान्यवरांचा इथे शुभ आगमन झालं बघा. त्याच्या माध्यमातून इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्माननीय दिनेश फडके बीजेपीचे कार्यकर्ते त्यांचा इथे आयोजनच्या माध्यमातून इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. अतिशय दमदार व्यक्ती आणि त्याच नंतर त्यांना बीजेपी होण्याचं ते भाग्य लागलं आणि त्याच इथे दानशूर व्यक्त्यांचं इथे शुभ आगमन झालं. त्याचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा त्यांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून जे वाघेश्वर चषकामध्ये तुमचं आलेलं त्याच नंतर तुमचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याच नंतर याच गावातील क्रिकेटवरती अफाट प्रेम असणारे याच गावचे ज्येष्ठ नागरिक बुधाजी खंडवे या साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. तर मी विनंती करते समाधान चौधरी या स्पर्धेचे सर्व यांच्या माध्यमातून इथे यथोचित मान सन्मान केला जातोय बघा. अतिशय क्रिकेटवरती भरपूर प्रेम असणार व्यक्तिमत्व याच गावचे ज्येष्ठ नागरिक बुधाजी खंडवे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. तर बघा खरबई टीमला आणि भिंगार टीमला अंतिम कॉल असेल, टॉस साठी संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व लाडके क्रीडा रसिक वर्गांचा या दुपारच्या सत्रामध्ये खैरवाडी क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जे वाघेश्वर चषक 2025चा हे शानदार चौथा पर्व आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेतील चौथा दिवस. आदिवासी टेनिस क्रिकेटमधील महासत्ता एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. हे लॉर्ड्स काही कारणास्तव संघ वेळेवरती दाखल झाले नाही, त्या कारणास्तव मात्र उशिराने सामन्याला सुरुवात झाली. आपण पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये वर्तमान लढत एका बाजूला एकता मोहपाडा प्रशांत पवारचा संघ तर एका बाजूला सचिन 11 माथेरान अजय बसमाची सेना. म्हणजे सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. या पहिल्या डावामध्ये आपण खेळ पाहिला एकता मोहपाडा टीमचा जबरदस्त बॅटिंग. 4 षटकामध्ये धावा कुठल्या आपण पाहतोय तब्बल 69 धावा कुठल्या गेल्यात आणि 70 धाब्याचं टार्गेट सेट केलंय. तर टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सचिन 11 माथेरान टीमच्या आघाडीची जोड्या संघाचा प्रमुख ट्रम्पकार्ड फलंदाज ऑन स्ट्राईक वरती माथेरानची रन मशीन अजय बसमा ऑन स्ट्राईक आणि त्याला साथ दिले ओमकार पारधिया. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम नाईक मोहपाडा एक्सप्रेस. पहिला चेंडू भन्नाट वेग आपण पाहिला, इथून मावं लागेल. पंच आमच्याकडे वळालेत आणि पंच सांगत असताना एटीचे वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात डावाची सुरुवात झाली.
कुठे का होईना अजय बसमाला इथून मात्र चांगला खेळ करणं फार अपेक्षित राहील. जर का माथेरान टीमला मोपाडा टीमच्या अगेन्स्ट एक चांगली फाईट द्यायची असेल. 70 धावा एवढं सोपं आव्हान नाहीये मैदानाच्या आतमध्ये. मात्र काय घडेल काय बिघडेल याचं प्रत्युत्तर देण्यासाठी हा पहिला तडाखा अजय बसमाच्या बॅटमधून, हा पहिला पलटवार, शानदार चौकार. गोलंदाज आढळला तर या स्पर्धेमध्ये त्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी मात्र कोणत्याही प्रकारची मात्र त्या ठिकाणी सवलत दिली जाणार नाही. यावेळेस मात्र क्लासिकल फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला गॅप भरपूर मोठ्या सर्कलचं रिंगण तोडले आणि चेंडू मात्र एक टप्पा घेत सीमा पार, सलगचा दुसरा शानदार चौकार. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र प्रत्येक चेंडू चेक केला जातो ऑन स्क्रीन वरती. मात्र पाहावं लागेल, दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केलाय. समोर शुभम नाईक तर त्याच्या अगेन्स्ट अजय बसमा. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई सातत्याने व्यावसायिक गटामध्ये एक खेळाडूंची मोठ्या संख्येने वर्णी लागते. आपण पाहू शकाल राऊंड विकेट ना गोलंदाज शुभम नाईक. शॉट आपल्या त्यावरती चपरा, क्या बात या. मिड विकेटला क्लिअर करत चेंडू जाईल 6 धावांसाठी. अजय बसमाचा हा उत्तुंग विकेट. प्रतिमा आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अजय बसमाला थांबवलं फार कठीण असेल. अजय बसमाची बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. शुभम नाईक वरती थोडंसं दडपण, दबाव मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाला. आपण पाहतो पहिला चेंडू खराब फेकला, त्यानंतर 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर बिगिड षटकार. म्हणजे संघाची टोटल धावसंख्या यावेळेस आपण पाहतोय तब्बल 15 अंकावरती. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट करून दरम्यान रिजन मधून चेंडू जाईल. यावेळेस मात्र 4 धावांसाठी बाईकच्या स्वरूपात हा नशिबाचा शानदार चौकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये. अप्रतिम आपण पाहतोय प्रत्येक चेंडू चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळेस आपण पाहतोय तब्बल 19 अंकावरती. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहे. बघा मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नाही. आपल्याला जर का काही शंका असतील तर ऑफिशियल या ठिकाणी उभे आहेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधू शकता. मात्र एकमेकांच्या मध्ये वाद नको. अगोदरच सामन्याला भरपूर उशीर झालाय. जाऊया मॅचच्या दिशेनं. सहकार्याची अपेक्षा राहील सर्व टीम कडून. गोलंदाज राऊंड विकेटनं शुभम नाईक. पुढचा चेंडू क्या बात आहे, लोवर फुल टॉस, त्याला पुरेपूर समाचार घेतला. एक टप्पा घेत समालोचन कक्षाला सलामी देणारा उत्तुंग शानदार चौकार. प्रत्येक चेंडूकडे चौकार षटकारांची भाषा बोलू लागले अजय बसमा. अजय बसमाची विकेट भरपूर काय सांगून जाईल सचिन 11 माथेरान टीमसाठी. खऱ्या अर्थानं जशास तसं उत्तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये संदीप वीरने तब्बल 27 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याला तोडीस तोड उत्तर अद्यापपर्यंत आपण पाहतोय. धावपलकरती धावा लागले गेले 23, म्हणजे अंतिम चेंडू या षटकातील. अतिशय भन्नाट वेग आपण पाहिला. अपील जरूर पाहायला मिळाले, मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता. विश्वास कमी पंचाने सांगितलं बाईकच्या स्वरूपात एक सिंगल मात्र कम्प्लीट होईल आणि सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय. आणि एका षटकाच्या अखेरीस सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना सचिन 11 माथेरान संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस 24 अंकावरती. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय भिंगार संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल खरवई. एका बाजूला बदलापूरचा संघ तर एका बाजूला आपण पाहतो पनवेल विभागातील भिंगार संघ. टॉस केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ समाधान चौधरी यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकी संपन्न केली जाते. आपण पाहू शकाल
टॉस लागलाय खरबळी टीमच्या बाजूने. फक्त डिसिजन सांगायचं आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बघा पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपल्यासाठी हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी रिव्ह्यू दिला जाईल. आपल्याकडे सध्या तेवढी टेक्नॉलॉजी आली नाही आहे, कारण आपण लेग विपरच्या स्वरूपात थर्ड अंपायर घेऊ शकू. आपण पाहतोय सन्माननीय दिनेशजी फडके या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलं आहे. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार असतील. खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेसाठी तुमचा बहुमूल्य वेळ आपण दिलात. आपल्या आयोजकांच्या वतीनं व वागेश्वर चषकाच्या वतीनं आपला आभार असतील. बघा लेग बिफोर साठी थर्ड अंपायर नाही आहे, तरी देखील तुमचा 12 पण आमच्या समेत बसला गेला. स्टंप टू स्टंप नाही आहे. आपण मोठे खेळाडू आहात, आम्ही तुमचा देखील मान ठेवतो. पंचांचा देखील तुम्ही मान ठेवणं तेवढंच अपेक्षित राहील. खऱ्या अर्थानं आयोजक म्हणत होते की मोठा लॉस नको आहे, मात्र आयोजकांना प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला की मोठा लॉस व्हावा. त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला संधी दिल्या, कारण सातत्यानं अनेक व्हिडिओ व्हायरल होतात की आम्हाला संधी दिली जात नाही आहे. त्याचं कारण खऱ्या अर्थानं आम्ही सांगणं चुकीचं आहे, मात्र तुम्ही साथ देणं तेवढंच गरजेचं राहील. खऱ्या अर्थानं इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. टाइम अलर्ट राहील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. अद्यापही समीकरण आपण जर का पाहिलं गेलं, स्कोरर मित्र आम्हाला जरूर सांगतील. रामदास सुगडा आपल्या हाताच्या पेनाच्या जोरावरती सातत्यानं आमची मने जिंकत असताना येणारे 18 चेंडू आणि इथून गरज असेल तब्बल 46 धावसंख्येची. सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. या अजय बसमा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत धावांसाठी संघर्ष पाहायला मिळेल. मात्र अजय बसमासाठी कशा रीतीनं जाळे रचलं जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो सिद्धार्थ पवार. यावेळेस मात्र कमालीचा फटका, क्लास, क्रिकेटचा क्लास आपण पाहतो. यावेळेस चेंडूला बुडवलाय 6 धावांसाठी. हा बिगेड शानदार षटकार, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अजय बसमाचा वैयक्तिक खेळ आपण जर का पाहायला गेला, प्रत्येक चेंडू गणिक प्रहार करण्याच्या इराद्याने बॅटिंग केली जाते. कौतुक करावं तेवढं कमी असेल. आपण पाहतोय फार कमी कालावधीमध्ये या खेळाडूने आपल्या नाबाची छाप सोडली. ओपन स्पर्धेमध्ये का त्याला घेतलं जातं ही ओळख पटवून दिली जाते. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकाची सपर मिनी हेलिकॉप्टर लँड होईल. आपण पाहतो ऑन साइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. मात्र तोपर्यंत अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट होईल. आपण पाहतोय प्रकाश माथेरान संघाचा आपण जर का विचार केला गेला, या माथेरान संघाचा एकमेव असा फॅन मी बघितलाय. माथेरान संघ कुठेही खेळायला जाऊन द्या, राजू दोरे 18 ही ज्याची ओळख आहे, तो सातत्याने माथेरान संघासाठी मात्र मॅच पाहण्यासाठी येत असतो. त्याचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. अतिशय वेगवान चेंडू पंच आम्हाला सांगत असताना इथून मात्र लाईन खराब आहे. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, मात्र इथून पंचाने पाहिलं लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. यावेळेस 33 या अंकावरती सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये. इथून मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढला, कारण सिद्धार्थ पवारला देखील माहिती आहे अशा रीतीने जर का गोलंदाजी केली तर याचं उत्तर देखील अजय बसमा समोर नव्हतं. आणि इथून मात्र हा डॉट चेंडू अशा रीतीने गोलंदाजी इथून मात्र पाहावं लागेल. पुढचा चेंडू कमालीचा क्लासिकल फटका आपण पाहतोय. हलक्या शताने सन्मान दिला आणि तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न, फिकी खराब आणि मैदानाच्या आतमध्ये चातुर्य दाखवल्या. अजय बसमा यासाठी जाणला जातो. एक एक धाव कशा रीतीने जमवता येईल यासाठी ही त्याची खासियत आहे. ज्यावेळी मोठे फटके येत नाहीये, डबल सिंगल कशा रीतीने कन्वर्ट होईल याकडे सातत्याने लक्ष केंद्रित करतो. आणि तशा रीतीने समीकरण मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबलला कन्वर्ट केलं आणि 2 धावेने संघ पुढे सरकेला. आपण पाहतोय गोलंदाज सिद्धार्थ पवार कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस, जबरदस्त फटका ऑन साइडला त्या ठिकाणी शुभम नाईक पाहावं लागेल.
कोणत्याही प्रकारे चुकी नसणाऱ्या आणि तोपर्यंत एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती ओमकार पारधी यावेळेस मात्र पहिला चेंडू फेस करेल. सलामीसाठी आला होता. अद्यापर्यंत दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे तब्बल 11 चेंडू नो स्ट्राईक अजय बसमाचा खेळ पाहत राहिला. मात्र इथून त्याच्यावरती जबाबदारी आली. अंतिम चेंडू या षटकातील कशा रीतीने फेस करेल हे देखील पाहावं लागेल. सिद्धार्थ पवारचं कौतुक करेन. जबरदस्त गोलंदाजी मात्र तेवढाच सुंदर फटका ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत चेंडू जाईल 6 धावांसाठी. हा बिग हिट शानदार षटकार. जाऊन पोहोचले 42 अंकावरती. आता समीकरण भरपूर सोपं येऊन टेपलं. येणारे 12 चेंडू आणि फक्त 28 धावसंख्येची गरज. एखादा ब्रेक थ्रो एक तर मोपाडा टीमला मॅच मध्ये कमबॅक करून देईल. अजय बसमाची वादळी खेळ्या आणि त्याला साथ दिली. एका चेंडू मध्ये 6 धाबेने ओमकार पारधीने लाजबाब षटकार लगावला. त्याला स्पीडअप घ्यायचा मॅच साठी भरपूर वेळ मात्र खर्च झाला आपण पाहतोय. बारा चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेस 42 अंकावरती. जशा तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या गेल्या. मात्र थोडस वर्चस्व गाजवत असताना सचिन इलेव्हन मात्र संघ आपण विचार देखील केला नसेल की सामना या रीतीने रंगेल. समीकरण येऊन ठेवलं. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 28 धावसंख्येची गरज. प्रति षटकामध्ये 14च्या सरासरीने धावसंख्या जमा करावी लागतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. यावेळेस मात्र पाहावं लागेल. ऑफिस भरपूर आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र बिग विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न गोलंदाज मयूरच्या माध्यमातून सुरेख चेंडू फेकला आणि पहिला धक्का लागेल. आपण पाहतोय सचिन इलेव्हन माथेरान टीमला अजयच्या स्वरूपात. अप्रतिम संगीत RSDJच्या माध्यमातून कारण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झालाय. इथून ओमकारची साथ सोडल्या मात्र येणारा फलंदाज ओमकारला साथ देईल का आपण पाहतोय. राम यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. रामला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र सुंदर फटका सजवला आपण पाहतोय. लॉंगन क्षेत्रामध्ये सिद्धार्थ पवार तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पैकी देखील अचूक मात्र पाहावं लागेल. कलेक्ट तेवढं चांगलं करता आलं नाही आणि तोपर्यंत लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. ही खासियत आहे मात्र टीमच्या. ज्या ज्या ठिकाणी चोरट्या धावा मिळतील त्या घेण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. मात्र आज देखील त्याच रीतीने रणनीती आखली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावेने संघ पुढे सरकले. यावेळेस मात्र 44 अंकावरती सामना बंद लिफाफ्यामध्ये. अद्यापर्यंत माथेरान संघ जिंकला नाही आणि अद्यापर्यंत मोपाडा संघ हारला देखील नाही. सामना अंतिम षटकामध्ये जाईल यात मात्र शंका नाही. कारण संघाचा प्रमुख ट्रम्पकार्ड फलंदाज बाद झालाय आणि इथून मात्र राम आणि त्याला साथ देत असताना ओमकार ही नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा ओमकारनं सलामीला आल्यानंतर तब्बल त्याच्या इनिंग मधला पहिला चेंडू 12वा चेंडू फेस केला होता आणि त्या चेंडूवरती षटकाराची मोहर लावली होती. मात्र इथून पाहावं लागेल दुसरा चेंडू कशा रीतीने फेस करेल गोलंदाज. यावेळेस मयूरला आपण पाहतोय. मयूर पवारला आपण पाहतोय. पवारचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का. ओमकार पारधीला शांत ठेवलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. अतिशय सुंदर फटका ऑन द कार्पेट आपण पाहतोय. एक्स्ट्रा कर मधून लॉंगनला क्षेत्ररक्षकाला मात्र चकवा दिला. नशिबाची साथ लाभत नाही. नियतीला मंजूर नव्हतं आणि चेंडूला मात्र चकवा दिला आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी ओमकार पारधीच्या बॅटमधून हा शानदार चौका.
जबरदस्त आपण पाहतोय अजय भस्म बाद झाला असं वाटलं होतं की सामन्यामध्ये थोडासा कमबॅक केला जाईल मोहपाडा टीमच्या बाजूला, मात्र तसं घडत नाही या कारण ओमकार देखील त्याच आपण पाहतो पद्धतीचा खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये मात्र मयूरला कमबॅक करावं लागेल. अतिशय वेगवान चेंडू चौकाराला त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती पाहायला मिळाला कारण हे गोलंदाजामध्ये असणं फार गरजेचं असतं. ज्या ज्यावेळी फलंदाज आपल्याला षटकार ठोकतात त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देणं फार गरजेचं असतं. कारण क्रिकेट म्हटला तर आपण पाहतोय एका बाजूला हार तर एका बाजूला जीत, एका बाजूला दुःख तर एका बाजूला आनंद, हे पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा मात्र गोल्डन स्पॉटवरची सफर आणि पंच आम्हाला सांगत असताना इथून मात्र षटक क्रमांक तिसरं देखील संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 49 अंकावरती. आता येणारे अंतिम 6 चेंडू आणि सामन्याचं भविष्य सांगून जायला आपण पाहतोय 21 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र पाहावं लागेल कोणता संघ आपलं नशीब आजमावेल, कोणता संघ या स्पर्धेतून निरोप घेईल, कोणता संघ कुणावर भारी पडेल, कोणत्या संघाच्या बाजूला दुःख येईल हे देखील पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचा दोन्ही टीमला विनंती असेल. मोबाईल संघ सामना भरपूर महत्वाचा समजू शकतो मात्र इथून सहकार्य करणं देखील फार गरजेचं राहील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बदलापूर विभागातील एक दादा संघ आपण पाहतोय खरवैया दिनेश वाघचा संघ बादल सवारे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर एका बाजूला आपण पाहतो पनवेल विभागातील भिंगार संघ, एका बाजूला धीरज पवार तर एका बाजूला आपण पाहतो दिनेश वाघ. अशा रीतीने पुढचा सामना देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं ब्रदर स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून हा सामना कव्हर केला जातो. इथून स्पीडअप घेणं फार गरजेचं राहील. आपण जर का पाहायला गेलं तब्बल 900 लोक ऑनलाईनच्या माध्यमातून हा सामना कव्हर करतात. तर सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण जर का मैदानाच्या चौफेरीने जर फिरवल्या तर प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या संख्येने आलाय, मात्र प्रेक्षक थोडासा नाराज असेल कारण सामने खूप उशिराने चालू झाल्या. आयोजकांनी आपल्याला फार चांगली संधी निर्माण करून दिल्या मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. या कुठे का होईना संध्याकाळच्या सत्रामध्ये कमी षटकांचे सामने आपल्याला जरूर पाहायला मिळतील. मात्र पाहावं लागेल येणारा वेळ आणि काळ आपल्याला भरपूर काही सांगून जाईल कारण क्रिकेट म्हटला तर वेळ मात्र कुणासाठी सांगत नसते. मात्र वेळेचा जो चांगला उपयोग करतो तो मात्र ईर्ष्यापर्यंत नक्कीच पोहोचतो. गोलंदाज अंतिम षटक सामन्याचा भविष्य घेऊन या बेस विनायक मात्र वाघमारेला आपण पाहतोय. पहिला चेंडू कमालीचा चेंडू होता मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही या आणि इथून मात्र चेंडू नोमॅन्स प्लॅन मध्ये ट्रॅव्हल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते आणि 2 धावा सिंगलला फारसा फरक मोपाडा टीमला पडणार नाही या कारण इथून मात्र आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. येणारे 5 चेंडू आणि आता गरज असेल 19 धावसंख्येची. 5 चेंडू 19 धावा बनल्या जातील का गोलंदाजी करत असताना मोहपाडा टीमच्या बाजूने वाचवल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील. जाबीर साजे भस्म होता मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं एकतर्फी सामना होईल मात्र तसं घडलं नाही. या जबरदस्त फटका गुडघा वाकवला आणि चेंडूला मात्र फेकून दिला. आपण पाहतोय लॉंग ऑन मधून 6 धावांसाठी रामवीरच्या मॅच मधून हा पहिला शानदार षटकार. प्रतिमा आपण पाहतोय डगाड मध्ये थोडासा चिंतेचा विषय राज्य दौऱ्याच्या आपण पाहायला गेला थोडासा चिंता आपण पाहतो चेहऱ्यावरती कारण एक सच्चा फॅन कसा असावा तर मी आवर्जून नाव घेईन राज्य दौऱ्याचा. समीकरण आपण पाहतो येणारे 4 चेंडू आणि गरज असेल 13 धावसंख्येची. सामना बंद लिफाफ्यामध्ये आपण पाहतोय सामना अद्यापही बॅलन्स आपण पाहू शकाल. एखादा डॉट चेंडू गोलंदाजावरती मात्र आत्मविश्वास वाढून जाईल, एखादा मोठा फटका फलंदाजावरती मात्र बळ निर्माण करून जाईल. पाहावं लागेल हा चेंडू निर्णायक राहील या मॅच मधील. विनायक वाघमारेचा हा बन्नाट वेग इथून मात्र दात जरूर मागितल्या मात्र पंच सांगतील गुडलँड स्पॉटवर चेंडू रिलीज झालाय आणि इथून मात्र हा डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढा दबाव निर्माण होईल सचिन 11 माथेरे टीम वरती. आता समीकरण थोडंसं कठीण झालंय. 3 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावसंख्येची गरज. 2 षटकार 1 सिंगल सामना फिनिश. एखादा डॉट चेंडू सामन्यामध्ये वरचढ ठरेल. आपण पाहतो एकटा मोहपाडा संघ शांत संयमी मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातोय. दोन्ही साईडला दबाव आणि दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. रामवीरनं 1 षटकार जरूर ठोकलाय मात्र इथून पाहावं लागेल हा षटकार आला तर मॅच मध्ये भरपूर मजा येईल मात्र पाहावं लागेल यावेळेस मात्र शॉर्ट प्ले त्यावरती चपराक ऑन साइडला क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि जबरदस्त जेल टिपला जाईल आणि इथून मात्र सामन्याची पूर्णपणे हवा काढली जाईल का पुन्हा एकदा गोलंदाज एखादा खराब चेंडू फेकेन मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. पाहावं लागेल समीकरण आता येणारे 2 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावसंख्येची गरज.
चला स्पीडअप घ्यायचा मोहपाडा संघ आपल्याला विनंती असेल नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचा आहे आणि दोन्ही टीमला विनंती असेल ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल खेळाडू कक्षामधून मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. अंतिम 2 चेंडू आणि कंपल्सरी 13 धाबा. 2 षटकार ठोकले तरी सामना जिंकू शकत नाही या. मात्र जर का नियतीने साथ दिली सचिन इलन मात्रे टीमला तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला रंगतदार स्थिती पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यावेळेस योगेशला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. ओमकार पारदेला जास्त काळ नो स्ट्राईक वरती ठेवला. हा बेनिफिट फायदा पाहिला आपण मोबाईल टीमसाठी आणि तिथून मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व ठरत गेला आपण पाहू शकाल. विनायक वाघमारे राऊंड विकेट अक्रॉस लाईन. मात्र चेंडू जाईल एक टप्पा घेत 4 धाब्यांसाठी. हा संघर्षमय चौकार मात्र विजयापासून अंतर कमी करेल. मात्र पाहावं लागेल अंतिम 1 चेंडू आणि इथून गरज असेल अवघ्या 9 धावसंख्येची. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावा. कशा रीतीने सामना बदलला गेला. अजय बसमाची विकेट स्वस्तात आपण म्हटली गेली जाणार नाही कारण अजय बसमाने 2 षटकामध्ये जवळपास जबरदस्त बॅटिंग केली होती. 12 चेंडू 29 धाब्याची इस्फोटक इनिंग साकारली. मात्र जशी अजय बसमाची विकेट बाहेर गेली तिथून मात्र मोहपाडा संघाचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर केलेलं कमबॅक लाजवाब आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू जबरदस्त रिलीज केला आणि इथून सामना जिंकलाय. एकता मोहपाडा संघ अभिनंदन. हार्ड लक सचिन इलन मात्र संघ फाईट अप्रतिम दिल्या. मात्र शेवटी अपयश आपल्या पदरी आला आणि तिथून मात्र सामना सोडावा लागला गेला. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती असेल त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. तसेच आपण पाहतोय खेरपडी गावातील क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय मंगळाजी पारध्या मॅचचा आनंद घेतात. आपल्याला देखील विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपण या स्पर्धेच्या सर्वात आपल्याला सर्वांना विनंती असेल खेरपडी गावच्या ज्येष्ठ नागरिक आपण आला असाल तर या मंचावरती आपल्या हक्काचं व्यासपीठ आपल्या गावाच्या आपल्या टीमच्या नावानं